असं मला वाटतं. एकूण अनेक योजना आणि एक उपक्रम देखील राबवले गेले आहेत, नियम देखील आणले गेले आहेत विविध महिलांच्या सुरक्षेसाठी. हो. विकसित भारत 2047चं स्वप्न आपण पाहत आहोत. या प्रवासामध्ये महिला शक्ती आणि युवा शक्तीची भूमिका तुम्ही कशी पाहताय? आपण इतिहास वाचतो त्यावेळी नेहमीच असं सांगितलं जातं की इसवी सन 1 ते इसवी सन 17व्या शतकापर्यंत आपल्या भारताचा GDP रेट सगळ्या जगात जास्त होता. मला असं वाटतं की मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे या 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महिला आणि युवकांना जी संधी मिळाली आहे ना, शिक्षणाची, रोजगाराची किंवा कौशल्य विकसित करण्याची, म्हणजे हे याच पद्धतीने सुरू राहिलं तर 2047 मध्ये आपल्या भारताचा जो GDP आहे ना, जो पूर्वी होता त्याच्या इतका आणि त्याचा दुप्पट होऊ शकतो. आणि कसं नेतृत्व विकासाची संधी महिला आणि युवकांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे आणि ती संधी फक्त स्थानिक स्तरावर नाही आहे किंवा स्वतःचा विकास केला किंवा आपण एक कंपनी स्थापन केली मग काही लोकांना रोजगार दिला तेवढं न राहता 2047 साली जगाच्या निर्णय प्रक्रियेत म्हणजे तंत्रज्ञान असू दे किंवा महिला सक्षमीकरण असू दे किंवा कुठच्याही मोठ्या निर्णय प्रक्रियेमध्ये आजचा भारत या युवा आणि महिलांच्या योगदानाने पुढे जाणार आहे असं मला वाटतं. योगिताजी, महिला